तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण कशावर केलेला आहे। तर मित्रांनो, फक्त 5 मिनिटाचा आपण व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। तर त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला जे काही डिझाइन दाखवली असेल तर त्या डिझाइनचं पीएनजी मटेरियल आणि सोबतच जी काही पील फाईल असेल तर दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करायचे। पण डाउनलोड करण्याच्या आधी तुम्हाला एक पासवर्ड लागेल आणि तो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, 1 लाख सबस्क्रायबरची आपली फॅमिली कंप्लीट व्हायला फक्त आपल्याला 500 सबस्क्रायबर्स कमी आहेत। तर त्याच्यामुळे ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राइब या ठिकाणी करून टाका। तर मित्रांनो, आता तुम्हाला जर काही एडिटिंग करते वेळेस अडचणी येत असतील किंवा तुमचे जर काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील त्याचं माझ्यासोबत शेअर करायचे असतील किंवा तुमच्या अडचणी माझ्यासोबत जर या ठिकाणी तुम्हाला सांगायचे असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता तुम्हाला स्क्रीनवर माझी आयडी या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। थोडासा वेळ लागेल पण रिप्लाय मात्र मी या ठिकाणी सर्वांना करत असतो। तर घाई गडबड या ठिकाणी न करता तुमच्या जर अडचणी असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी मेसेज नक्की करू शकता। बाकी सोबतच मी या ठिकाणी काही रील्स वगैरे अपलोड करत असतो, जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता। बाकी मित्रांनो, आजचं जे काही आपलं मटेरियल असेल तर ते आपण या ठिकाणी मटेरियल पाहायला जाऊयात। मटेरियलमध्ये जे काही फोल्डरचं नाव असेल तुम्ही बघू शकता, गुढीपाडवा अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर उद्या एक आणि परवा दिवशी एक अशा पद्धतीने 1-2 आपण व्हिडिओज या ठिकाणी अजून करूयात। आणि सोबतच मित्रांनो, रमजान ईद सुद्धा आहे 31 तारखेला, तर त्याच्यावर व्हिडिओ करायचा का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। जर चांगल्या पद्धतीने तुम्ही जर कमेंट्स केल्या आणि व्हिडिओ कर म्हणून डिमांड आली तरच आपण तो व्हिडिओ या ठिकाणी करणार आहोत। बाकी मित्रांनो, या ठिकाणी डिझाइन तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी सर्वात पहिले मी तुम्हाला जेपीजी फाईल या ठिकाणी दिलेली आहे। तर ही डिझाइन यूज करून तुम्ही तुमची जी काही मार्केटिंग वगैरे असेल तर तिच्या मार्फत करू शकता। आणि जे कोणी नवीन आले असतील तर त्यांना या डिझाइनच्या मार्फत समजून जाईल की आपण जे काही डिझाइन करत असतो ती कशा पद्धतीची होती काय नाही ते। तर मटेरियल या ठिकाणी बघू शकता, लोगो दिलेला आहे। त्याच्यानंतर हे जे काही टेक्स्ट असेल तर हे टेक्स्ट तुम्हाला एक नवीन स्टायलिश अशा पद्धतीची पट्टी क्रिएट केली होती त्याच्यामध्ये टाकून दिलेले, त्याच्यासोबतच गुढीपाडव्याचं नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर मॉडेल त्याचं नाव, त्याच्यानंतर ही एक नेम प्लेट आणि सोबतच गुढीचा पीएनजी सुट्टा पण दिलेला आहे। आणि सोबतच तुम्ही बघू शकता कॉम्बोचं जे काही मटेरियल असेल ते सुद्धा या ठिकाणी दिले। आणि बॅकग्राऊंडला तुम्ही जर चेकआउट केलं तर छोट्या छोट्या पद्धतीने गुढीपाडवा असं नाव जे काय असेल ते या ठिकाणी टाकून दिलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेसला तुमच्या मोबाईलमध्ये मटेरियल घेसाल त्यावेळेसला तुमच्या एक गोष्ट लक्षामध्ये येऊन जाईल। आणि सोबतच प्लेन जे काही बॅकग्राऊंड असेल ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करायच्यात आणि मगच तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी तुम्हाला क्रिएट करायचं आहे। तर आता डिझाइन कशी क्रिएट करायची ते सांगण्यासाठी मी चाललोय पिक्सल लॅबच्या ॲप्लिकेशनकडे। तर तुम्हाला सुद्धा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुमच्या पुढे सुद्धा काहीसा अशाच पद्धतीचा इंटरफेस जे काय असेल ते या ठिकाणी दिसणार आहे। तर हे जे काही न्यू टेक्स्ट असेल तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून जायचे इमेज साईजवर आणि या ठिकाणी डिफॉल्टमध्ये 1280 हाईट आणि विड्थ दिलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला खोडायचे आणि या ठिकाणी 5,000 अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायचे सेट करून घ्यायचे। ओके, त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा। त्याच्यानंतर खाली डबल चौकोनवर क्लिक करून कलर्स मध्ये जायचंय आणि या ठिकाणी पांढरा रंग तुम्हाला सिलेक्ट करायचा, तुम्ही कोणताही करू शकता। मी या ठिकाणी पांढरा रंग सिलेक्ट केलेला आहे। हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जायचंय, त्याच्यानंतर 3 डॉट, त्याच्यानंतर ब्राउजच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय। या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे काही फाईल मॅनेजर असेल तर ते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ओपन करायचंय। तर मी या ठिकाणी ओपन केले, तर या ठिकाणी गुढीपाडवा असं फोल्डर दिसेल, तर हे तुम्हाला ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर मी या ठिकाणी जो काही कॉम्बो दिला असेल तर हा कॉम्बो तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे। पुन्हा सेटिंगच्या ऑप्शनवर जायचे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करून 100% करायचे। त्याच्यानंतर राईट क्लिक करून पुन्हा एकदा तुम्हाला इथं लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि पहिली जी काही आपली पीएनजी असेल ती या ठिकाणी तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचे आणि मी ज्या ठिकाणी तुम्हाला नेम प्लेट प्रोव्हाइड केली असेल ती नेम प्लेट या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला घेऊन यायचं आहे। आणि पुन्हा एकदा मित्रांनो जी काही सेटिंग मी स्टार्टिंगला केली होती ती सेटिंग तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी करायचं आहे। तर मित्रांनो, रिटर्न मध्ये जे काही प्रोसेस असेल ती बार तुम्हाला अशाच पद्धतीने करायची आहे जोपर्यंत तुमच्या सर्व पीएनजीज या ठिकाणी लागणार नाहीत। तर मित्रांनो, मी तोपर्यंत काय करतो, आता तुम्हाला जास्त बोर न करता बाकीच्या जे काही पीएनजीज असतील या ठिकाणी ऍड करून घेतोय। तोपर्यंत जर तुम्ही समजा फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल तर मित्रांनो, आपण 1 लाख सबस्क्रायबर फॅमिलीच्या खूप जवळ आलेलो आहोत। फक्त आपल्याला 500 सबस्क्रायबर्स या ठिकाणी कमी आहेत। तर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि आपली फॅमिली या ठिकाणी जॉइन करून घ्या। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल HD क्वालिटीचं पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्याला जॉइन करू शकता।
शकताय. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली असेल. तर काही आपल्या चॅनलच्या संबंधीचे काही अपडेट्स वगैरे असतील तर त्या सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी सांगत असतो. तुम्ही जर त्या ठिकाणी जॉईन झाला नसाल तर लवकरच तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जॉईन व्हा. लवकरच या ठिकाणी तुम्हाला आता 1 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर जे काही आपले फोटोशॉपचे व्हिडिओज असतील तर त्याची सिरीज मी या ठिकाणी चालू करणार आहे. तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सर्व पीएनजीज दाखवल्या होत्या तर ते सर्व पीएनजीज मी या ठिकाणी स्क्रीनवर आता लावून घेतलेले आहेत. आणि जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला डिझाईन दाखवली होती सेम तशाच पद्धतीची डिझाईन आपली या ठिकाणी आता क्रिएट झालेली आहे. आणि सर्वात शेवटचं जे काही असेल पीएनजी तर मी माझा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी सेट करतोय आणि या ठिकाणी मी लॉक केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो जी स्टार्टिंगला दाखवलेली डिझाईन होती तीच डिझाईन आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आणि याच डिझाईनची जी काही पीएल फाईल असेल म्हणजे जे काही या ठिकाणी लेयर्स क्रिएट झाले असतील तर याचीच पीएल फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो स्टार्टिंगला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तर व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवलेला आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारी माझी जी कमेंट असेल त्या कमेंटला ओपन करा. खाली गेल्याच्या नंतर 4 अंकाचा तुम्हाला पासवर्ड दिसेल. तोच पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमची पीएनजी फाईल आणि पीएल फाईल दोन्ही या ठिकाणी ओपन होणार आहेत. बाकी मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही कसल्याही पद्धतीची अडचण वाटली असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा तुम्ही मला जाऊन इंस्टाग्रामला मेसेज या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.